हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात तुम्ही सगळे? आणि आजचा विषय असा आहे की आज माझा बड्डे आहे. तर आम्ही सेलिब्रेशनसाठी चाललो आहे. सगळे आलेच सेलिब्रेशनसाठी बड्डे. तर मला बोलवलं आहे. तर निघालो आता आम्ही तिघंजण. हा बघा छोटा डॉन, बाबू आणि ती बघा ती आजारी आहे. आणि तिला बोलत चल म्हणून येत नव्हती, पण तिला मागं लागून घेऊन आले मी. तर आता जातो. आणि गाईज बघा आपल्याला बोलून हे वापस आले इकडं. हॅपी बर्थडे. धन्यवाद. का आला तुम्ही वापस? कुठनं? डेपोत जायचे. असं का? प्लॅन चेंज चालतंय माझं, असं काय नाही. पण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे का? तुझा डेपोत गेल्यावर सांगतो. सरप्राईज 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 काही झालं. सरप्राईज नाही, मी माझ्यासाठी सरप्राईज आणले. तर बघू आपण काय सरप्राईज आणलंय. आणि हा आपला पॅरो भाऊ. अरे नमस्कार. तर आणि आज काय म्हणतात, आज चॅनल होस्ट पॅरो करणार आहे, मी नाही करणार आहे. बापरे, हे कधी ठरलं? हे आमचं मगाशीच ठरलं होतं, पण तो आता असं बोलतोय कधी ठरलं म्हणून. चला जायचं तर आम्ही डेपोत चाललो. आम्ही रोहित मसाल्यापाशी केक कट करणार होतो, पण आता आम्ही डेपोत चाललो. राईस पोचलोय आता आम्ही डेपोत. बघा हा कुठे गेला बाबू? बाबू बाग गया. आपण सध्या कॅमेरा घेतलेला आहे कारण आता बड्डेचा कार्यक्रम उरकून टाकायचा आहे आपल्याला. 12च्या आधीच उरकायचं असल्यामुळे लवकरात लवकर करतोय आपण. तर आपण इथं बघू शकता, इथं आलेला आहे केक. आणि केकवर बघू शकता काय लिहिलेलं आहे. अंबुजा सिमेंट. हे लिहिणारे असे दलिद्री असतात. आपण एवढी सगळी तिला एवढ्या जणांनी या नावानं आवाज देतात. नाही बघू शकता सिमेंट बोलत नाही. आंबे म्हणतो मी. एकटा आंबे म्हणतो. तिथं आता बाजूला टाकू आंबे म्हणून. अजून काय नाव टाकायचं ते सांगून टाका. इज्जत इज्जत. थांब थांब थांब. काय म्हणलीस? इज्जत चालू करू आपण आता. आता काय दिसेल? काळच काळच काय दिसणार ना? बाय तुम्ही किती पण लय मोठे दाखवले तरी तुम्ही काळे ते काळेच दिसणार आहात. अरे आप काले हुए तो क्या हुआ. बघा तुम्हाला मी गोरा केला. बरं ते सगळं जाऊ द्या. चाकू कुठे आहे? काय जे बघू शकता, हे असे चाकू बिकू घेऊन पळणारे आहेत आपल्यापाशी. चाकू घेऊन जातात आणि सांगत पण आहेत, अशी पोर आहेत आपल्यापाशी. बाय पॅरो बाय, तुमचं काय एवढं सदम्यात गेलं म्हणे तुम्ही? प्रत्येक वेळी असं बरं वाटत नाही. तुम्ही कामाचं एवढं लोड बाहेर आम्हाला चौथं दाखवू नका. आम्ही तुम्हाला भेटायचो आणि तुम्ही असतं कसं वाटतं ते? काय आता इथं फोटोशूट चालू आहे, तर भेटू आपण यांचं फोटोशूट झाल्यानंतर. काय तुम्ही बघू शकता, हे ऑफिस मधनं अजून बाहेर आले ना, हातात खिशात हात घालून बसलेली पब्लिक ही. जरा ऑफिस मधनं बाहेर आले, पब्लिक मध्ये आला ते इथं हे करत जावं जरा तुम्ही, तर कुठं बरं वाटेल. मराठी भाई आमचे लय टॅलेंटेड आहेत. काहीच मराठी भाई तुम्ही बघू शकता आमचे, तुम्ही कधी बघितले नसाल. काय आता आपण बघू शकता, आपण आता सध्या केक कापत आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे अंबुजा. तर आता फक्त 12ला 5 मिनिटं कमी आहे, केक कापतोय. बर्थडे होता 13ला, आम्ही कापतो 14ला. 12 वाजता केक कापतो सगळ्यांचा. पण काल कसं आहे, सगळ्यांचा डेट लक्षात नव्हती. डेट 12 वाजताच कापलाय. पण काय 12 वाजताच कापलाय. हिला बाई कसं विसरले काय माहिती दुसऱ्यांचे बर्थडे. पण लक्षात राहिलं नव्हतं की त्यांचा बर्थडे होता. मग तेच म्हणलं, कसे दुसऱ्यांचे बर्थडे विसरला तुमचं तुम्हाला. तर काय आता वाढदिवस झालेला आहे आणि आपण आता काका आहे केक. तर आपण सध्या केक खाऊ. जरा सिमेंट आपण खाऊ. आपली सिमेंटची फॅक्टरी आहे. भाई भैया, अरे भैया काय झालंय? मोबाईल स्टोरेज वाढवतोय. मोबाईल अरे गिफ्ट ये बाय. हे बाय का पण थांब. हे गिफ्ट देताना गिफ्ट. आपण गिफ्ट वाटप केंद्र खोललेलं आहे. तर आता पहिली तर संध्या
संध्याने बघू शकता कोणती कॅडबरी हे हातात धर, केक हे हातात धर, केक हे हातात धर. कॅडबरी आणलेली आहे संध्यानी. लय मारी. थँक्यू. तर आता त्यानंतर येत आहे जांबा फोटोशूट होऊन त्यांचं जरा. नंतर येत आहे आपला साहिल चलार, त्यांनी पण आणले आहे डेअरी मिल्क. बाईक कॅडबऱ्यांचा खजिना खुललाय. उद्यापासून आपली पार्टी आहे 2-3 दिवसाची. बाय फोटोशूट चालू आहे. त्यानंतर येत आहेत रोहन चलार. कुठली कॅडबरी ते नाव दाखवायचं. प्राईज दाखवू का? प्राईज नाही आम्हाला प्राईजची नाही, आम्हाला कॅडबरीची गरज. अरे इससे बड़ा गिफ्ट है, पैरों के पास रुक जरा आएगा. हे ले. हे घे. कुठली तरी कॅडबरी नाव तर माहित नाही. दुसरं. कॅडबरी अजून एक gift येते. अजून आता येत आहे पॅरो चलार. अजून एक गिफ्ट येते. आपलं गिफ्ट मागणं का? ए अरे दिसू द्या, अरे दोघं पण दिसू द्या. अरे बाबू पार्ले नव्हता म्हणून हा, म्हणे गो. बाय असं गिफ्ट पाहिजे. खुश एकदम मस्त मजेत. तर आता यानंतर कोणी ते नाही. ए ते देणार आहेस का? बाई तर असं तुम्ही दरवेळी मोनाको घेऊन चाललाय. याला दाखव बघ. ए भैया कंपनी झोपायचं मोनाको घेऊन चालले काय. तर आपण बघू शकता आता इथं आलंय दुसरं गिफ्ट माहित नाही आतमध्ये काही पण आहे काय ते. इथंच आपण ओपनिंग करून टाकू. केक तेवढं मागू नका कोणी, तो माझं आहे. प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट आहे. दत्ता बाय मी आणलेले आहे डेअरी मिल्क. हे जाय रो रो रो. तर फावड्यानं कुठनं तरी चोरून माझ्या पैशाची डेअरी मिल्क घेऊन आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर भाऊ बहिणीचं प्रेम उत्तेदात आहे. बाय मी आणलेले आहे 2 पाहिजे. मला लुटलेलं आहे. आजचा कोट आहे. आणि आता आपण गिफ्ट पण ओपन करू. काय आहे ते त्यानंतर ना गिफ्ट ओपन करतो. बाय यांचे फोटोशूट आता चालूच राहतील, कारण एकदा बर्थडे झाले की यांचे फोटोशूट जे चालू होतात ना. इकडे हिलाबाई बघू शकता तुमचं काय चाललंय. म्हणजे इकडे फोटोशूट चालू असतं, हिलाबाई मध्ये फोटोशूट करता करता केक खात असतात. यांचं फोटोशूट चालूच राहणार आहे आता. दिलेलं असतं एक गिफ्ट, पण काढतात 10 फोटो. मोनेको हा माणूस बघतो गोरा दिसला पाहिजे. आता ही कटाळलेली गँग झाली. केक खाऊन केक जास्त झालं ना की अशीच पडलेली असते ती सडीक पडीक. हे बघू शकता याचं. हे असले करामती असल्या आपल्यासोबत असतात त्यामुळे नानाविषयी वाटत नाही. दिलंच नाही. तर आता आपण बघू शकता इथं आपण ह्या केकची काय या गिफ्टची रॅपिंग खोलायचं काम चालू आहे. काय दिले बघूया तुम्ही. बड्डेचा काही खायलाच नाही भेटला मला. हातबीत बघायची आणि म्हणतो हा केक खायला नाही भेटला. गिफ्ट दिलेलं इथे बघा आता. भगवद्गीता आहे माझ्याकडं. आता बघू ना आपण. आता महाभारत वाचतो. गाईज फाडलं पाहिजे आता. माझ्या म्हणते कागद फाडून टाकतो. नाही ठेवू ना आपण व्यवस्थित काढू. निघाला तर बघू शकता तुम्ही आता. बाय रॅपिंग खुलायलाच वेळ लागतोय. तर रोहन बाय फाडायला का पडतो. काय म्हणतो काय दिलं. अरे पुस्तक आहे. पुस्तक आहे गाईज. शिवाजी महाराजांचं आहे का? समर्थांचं आहे. स्वामी समर्थांचं आहे. स्वामी समर्थांचं छोटं पुस्तक आहे. आणि हे स्टँड आहे गाईज पुस्तकाचं. अरे भाई. आणि हे दत्तांचं गुरु चरित्र आहे. अरे माझं हे माझं आहे. हे ह्याचं बोलतोय, त्याचं नाव दत्ता आहे ना. तेव्हा मस्त आहे. अरे बाबू कोण वाचतंय बघा. गुरुचरित्र काय तुम्ही बघू शकता आता. मला गुरुचरित्र भेटलेलं आहे. गुरुचरित्र. त्याजवळ स्टँड आहे. परत स्वामींचं पण आणि स्वामींचं हे छोटंसं काहीतरी पुस्तक आहे. आणि मी पण वाचणार आहे भाई आता. आणि हे बोलतायत आम्ही वाचणार आहे म्हणून. हे मी नक्की वाचेन. बाय असेच गिफ्ट आमच्या पण बड्डे झाली जाऊ. तुम्ही वाचून पुरा परापट शाळेचा अभ्यास वाचलास का कधी?
गाईज मला गिफ्ट आवडलेलं आहे आणि हिचं गिफ्ट हो, काय काय gift चोरलंय आवडलेलं आहे ना मला हिचं काय काय गिफ्ट चोरलेलं खिशातनं काढून दे नाही, नाही सगळं नाही आहे. नाही, मग जाऊ दे गाईज माझ्याकडून नाईनसाफी केलेली किती पण माझ्या पैशाची कॅडबरी घेऊन ये ना खिशात ठेवलेली किती पण नाईनसाफी केली तरी ते येणार माझ्याकडे माझ्या येणार टॉपला माझ्याकडे त्याच गिफ्टमध्ये जाणार आहे बाबा. आणि खाणार तुम्ही पण गाईज तुम्ही बघू शकता एवढं काही आणलेलं आहे पण हे आपल्याच कोट्या भरायच्या कामामध्ये माझे उद्या सकाळी एक कॅडबरी गायब करतो गिफ्ट असले की इकडे बरोबर दुनिया दुनिया रे दुनिया. थांबा ना जरा एक. बाय भैया लोक कधीतरी बोलायला लागलीत आलीत माणसात आलीत मला पॅरोने खूप खरंच आवडले गाईज पॅरोने माझ्यासाठी मोनॅको आणलेला आहे मोनॅको हा बघू शकता आणि मी सकाळी चाय सोबत खाणार आहे आणि मला आवडलेला आहे आणि आणि तुम्ही बघू शकता बाकीच्या डेअरी मिल्क तुला काय पाहिजे मला हे बघा गाईज 4 भेटलेत मज्जा आहे गाईज माझी मज्जा आहे एक छोटं चॉकलेट पण बघितलेलं कसलं छोटं चॉकलेट तर काय आता गिफ्ट वाटप येथे झालेलं आहे तर आता बघू यांचं आता काय झालंय यांच्यापैकी कुणी एक छोटं चॉकलेट म्हणतात पळवलेलं कुठलं होतं काय माहिती पण छोटं चॉकलेट होतं ते काय आहे ते बघूच आपण कळेल थोड्याच वेळात चाललो आणि आता मकर संक्रांत चालू आले तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा Guys, तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा काय बघा कसे निघाले ते एक दीपा अजून मागच आहे गाइस अशी काय मेरा वाचतेस गिफ्ट हैम्पर देखो मेरे को बहुत पसंद आया है और मैं कल से पढ़ने वाली हूँ जिथे ते ब्लॉगिंग चालू ये देखो पैरो भाई पैरो भाई को देखो पैरो भाई एक झलक तो दिखा दो झलक दिखला जा चला गाइस जातो आता घरी दीपा खूप आजारी आहे दीपाला ताप आलाय दीपाला डीएम करा कशी आहे तब्येत विचारा दीपाला आणि गालावरचं जरा अवॉइड करा केक लावलाय काय करणार चालले थे बघा बाय बाय साहिल गेला आता काय चला बाय बाय आता सगळे गेलेत आयुष्य नाही सगळे त्याला संध्याला सोडा जायचे मी पण येऊ सोडायला बड्डे कर आता 12 वाजले तू झोप आता अरे घरात नाही केला अजून करायचं म्हणजे आता 12 वाजून गेलेत आणि आता बड्डे करणार तिचा काय आहे ना गाईज आमचा धंदा असतो ना मग घरी कोण नसतं 11 वाजेपर्यंत त्याच्यामुळं लेट होतं आम्हाला बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायला डॉट बड्डे केलाय डॉट 12 वाजता हा यांनी पण डॉट 12 वाजता 14 तारखेला बर्थडे केलाय तारीख काय येऊ बसलीस तू 12ला डॉट हा, करायला बरं. 12ला 5 कमी असताना, हा. काय विषय नाही चालते तेवढं चला गाईज संध्याला सोडतो आणि मग नको येऊ? चला बाय रोहन संध्या चालेत बाय हॅपी मकर संक्रांत चला गाईज आता जेवले मी आणि घरात सुद्धा केक कट केला पण ते काय मला रेकॉर्ड करायला भेटलं नाही आणि आता फ्रेश वगैरे झाले आता झोपते तर गुड नाईट आणि मकर संक्रांत चालू झाली तर हॅपी मकर संक्रांत सर्वांना बाय बाय गुड नाईट